विन धोकातलेही तुटेना या मालिकेत पुढे आपल्याला बघायला मिळणार आहे की सुष्मिताचे डोळे उघडणार आहेत. सुष्मिताला या गोष्टीची जाणीव होणार आहे की कशा पद्धतीने काकू आणि अंशुमन तिचा वापर करून घेत आहेत आणि हेच सगळं कसं घडून येते हे बघायला आपल्याला खूप मजा येणार आहे. मालिकेत पुढे आपल्याला असा ट्विस्ट बघायला मिळतो की मल्लिकाने काय केलेलं असतं, सुष्मिताचा वापर करून अर्पिताला घरी बोलवून घेतलेलं असतं. म्हणजे अर्पिताला तर तिच्या सासरी राहण्याचा बिलकुल इंटरेस्ट नसतो आणि तुम्हाला माहितीच आहे की मागच्या काही एपिसोड्समध्ये समरने अर्पिताला घराबाहेर हाकलून लावलं होतं. तर आता अर्पिताला पुन्हा आणण्यासाठी मल्लिका सुष्मिताचा वापर करणार आहे आणि या सगळ्यामध्ये ती सुष्मितालाच पुढे करणार आहे. आणि या सगळ्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे, सुष्मिताला जसं वाटतं, की तिच्या घरात अख्खी मोठी घराची सत्ता आली आहे. सगळं आता तिच्या मनानुसार होत आहे आणि काकूला देखील वाटायला लागतं, की सुष्मिताचा आपण वापर करतोय अर्पिताला परत घरी आणण्यासाठी व अजून भरपूर कांड करण्यासाठी. तर त्याच वेळेस ऐनवेळी समरची या सगळ्यामध्ये एंट्री होणार आहे आणि समर पेटणार आहे सुष्मितावरती, तिला धडा शिकवण्यासाठी. मालिकेत आपल्याला बघायला मिळतं, की सुष्मिताने अशी जंगी स्वागताची तयारी केलेली असते अर्पिताचं घरात स्वागत करण्यासाठी. आणि हे सगळं जेव्हा आजी पाहते, तेव्हा आजीला हे बिलकुल आवडत नाही. त्यामुळे आजी लपून कॉल करते समरला आणि समर ऑफिसमध्ये असतो. समरला आजी कॉल करून सांगते, की "यार, हे सुष्मिताचं जरा जास्तच होत चाललंय. तू सुष्मिताच्या घरात आपण दोघांनी मिळून सुष्मिताला जे तिजोरीच्या किल्ल्या दिल्यात, जे घराचे अधिकार दिलेत ना, त्या कारणामुळे सुष्मिता जरा जास्तच बिघडली आहे व त्याचा गैरफायदा करून घेते. कारण तू ज्या अर्पिताला घरातून हाकलून लावलं होतं, तू ज्या अर्पिताला सांगितलं होतं, की सासरी राहा आणि जर तुला माहेरी राहायचं असेल तर तुझ्या नवऱ्यासोबत डिव्होर्स कर. त्याच अर्पिताला सुष्मिता परत घरी घेऊन येते आणि सुष्मिताने हा परस्पर निर्णय घेतलाय. तिने घरात परस्पर नोकरांना सांगितलं, की अर्पिताच्या स्वागताची तयारी करा आणि अर्पिताला घरी बोलवून पण घेतलं. म्हणजे ज्या समरने अर्पिताला घराबाहेर हाकललं होतं, त्या समरची सुष्मिताने परवानगी देखील घेतली नाही. या सगळ्या गोष्टी आजीला कुठेतरी खटकलेल्या असतात. त्यामुळे मग आजी समरला कॉल करून या सगळ्याविषयी सांगते. आता बिचारी स्वानंदी अ, ती तर आता तिच्या बहिणीबद्दल समरकडे कंप्लेंट करू शकत नाही. तिला हे सगळं चुकीचं वाटतं. तिला वाटतं कशाला समरला डिस्टर्ब करायचं, तो तर कंपनीत काम करतोय. पण आजीने खूप छान काम केलंय समरला या सगळ्याविषयी सांगून. कारण आता आपल्याला बघायला मिळणार आहे, की ऐनवेळी जेव्हा स्वानंदी सुष्मिताला समजावण्याचा प्रयत्न करते, की तू खूप चुकीचं करतीये. समरने जर अर्पिताला घराबाहेर हाकललं होतं त्यामागे कारणं होती आणि तू असंच अर्पिताला परस्पर घरी घेऊन नाही येऊ शकत. तू असं समरला चॅलेंज करते, हे चुकीचं आहे. असं स्वानंदी सुष्मिताला समजावत असते. मग सुष्मिता बोलते, ताई तू चुकतीयेस. तू माझ्यावर अशी दादागिरी करू शकत नाही आणि तू असं मी जे ठरवलंय त्याच्या विरोधात जाऊ शकत नाही. कारण या सगळ्यामुळे मग तू उद्या तर मला नोकरच बनवून टाकशील तुझी. सगळं तुझ्यानुसारच होईल मग. तुझ्या हाताखालीच ठेवशील मला." असं सुष्मिता स्वानंदीवर आरोप करायला लागते. सुष्मिता स्वानंदीला एकदम मोठ्या आवाजात बोलत असते आणि स्वानंदी एकदम छान चांगल्याच भाषेत बोलत असते. पण त्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं, की अचानक समरची एंट्री होते. समर जोरात ओरडतो, "सुष्मिता!" आणि तेव्हा सुष्मिताच्या पायाखालची जमीन सरकते. ती थरथर कापायला लागते. काकूची ही वाट लागलेली असते. कारण समरने सुष्मिताला स्वानंदीसोबत मोठ्या आवाजात बोलताना पकडलेलं असतं. उद्धटपणे बोलताना पकडलेलं असतं आणि समर बरोबर टाईमला सुष्मिताला कॅच करतो. तिला बोलतो, की "माझ्या बायकोसोबत असं बोलायचं नाही. अशा भाषेत बोलायचं नाही. आत्ताच्या आत्ता स्वानंदी मॅडमची माफी मागायची." आणि हे ऐकल्यावर सुष्मिताला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता समरच्या हातात सगळी पॉवर आहे. त्यामुळे समरने जे बोलले ते तर सुष्मिताला करावंच लागणार आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे देखील बघायला मिळेल. या सगळ्यामध्ये ना काकूने काय केलं आतापर्यंत, की सुष्मिताला एक प्यादा म्हणून तिचा वापर करून घेतलाय. तिला तिजोरीच्या चाव्या पहिल्यांदा मिळवायला सांगितल्या आणि एकदा तिला घराचे अधिकार मिळाले, त्यानंतर तिने सुष्मिताचा वापर केला तिच्या मनातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि या गोष्टी कुठे ना कुठे स्वानंदीच्या लक्षात येत असतात. अंशुमनने देखील स्वानंदीला चॅलेंज केलेलं असतं. पुढच्या 6 महिन्यात तुमच्या दोघांचा मी डिव्होर्स घडवून आणणार आहे आणि दुसरीकडे काकूने ठरवलंय, की आपल्याला सुष्मिताच्या अधिकारांचा वापर करून घ्यायचा आहे. तिला प्यादा म्हणून वापरायचं आहे आणि या घरावरती आपला हुकूम चालवायचा आहे आणि सगळे सूत्र हलवायची आहेत. तर हे सगळं त्यांचा प्लॅन चालू आहे. तर त्या सगळ्यामध्ये आता समरने येऊन चांगलंच सुष्मिताला बजावलंय आणि मालिकेत येणाऱ्या काही एपिसोड्समध्ये आपल्याला असंच बघायला मिळेल, की सुष्मिताचे हळू डोळे उघडतील. तिला हळू या गोष्टी लक्षात येतील, की अ, स्वानंदी चुकीची नाहीये. काकूनेच आतापर्यंत, मल्लिकानेच आतापर्यंत चुकीच्या गोष्टी सुष्मिताच्या मनात भरवल्यात आणि एकानंतर एक ते गोष्टी भरवत चालली आहे आणि यामुळे सुष्मिताच्या मनात एवढे गैरसमज निर्माण झालेत,
स्वानंदीविषयी, समरविषयी. तिला असं वाटतं की त्यांच्या दोघांमध्ये एक युद्ध आहे. एक आहे समरचं कुटुंब, समर आणि स्वानंदी आणि दुसऱ्या बाजूला आहे अंशुमन आणि सुष्मिता. आणि त्या सुष्मिताला वाटायला लागले की त्यांच्याकडून आपल्याला सत्ता आपल्याकडे घ्यायची आहे. नाहीतर उद्या ते आपल्याला नोकर बनवून टाकतील. आता या भीतीमध्ये बिचारी सुष्मिता आत्तापर्यंत असं सगळं वागत होती. पण आपल्याला बघायला मिळेल की हळू तिच्या लक्षात येईल की तीच चुकते या सगळ्यामध्ये. खरे जे गुन्हेगार आहेत ते तर मल्लिका आहे, ते तर अंशुमन आहेत. आणि त्यामुळे आपल्याला लक्षात येईल की ऐनवेळी जेव्हा काकू असंच सुष्मिताचा वापर करत जाईल एकानंतर एका गोष्टीमध्ये आणि या सगळ्यामध्ये त्रास तर सुष्मिताला सहन करायला लागतो. कारण सगळ्यांसमोर तर हेच दिसतं की सुष्मिता स्वतःहून सगळे निर्णय घेते. कोणाला तर माहिती नाही की या सगळ्या मागे काकू आहे. पण जसं सुष्मिता ही सगळ्या गोष्टी एकटी सहन करेल, तिच्या सगळ्या कर्मांची फळं भोगत राहील, हळू तिच्या लक्षात येईल की ती काय करतीये ते. आणि ऐनवेळी आपल्याला मालिकेत असा मोठा ट्विस्ट बघायला मिळू शकतो, की जेव्हा स्वानंदी ला जेव्हा खरी गरज असेल सुष्मिताची, तेव्हा सुष्मिता अचानक पलटेल, काकूच्या विरोधात जाईल आणि स्वानंदीची बाजू घेईल. आणि हे सगळं कसं घडून येते बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. दुसरीकडे आपल्याला हे देखील बघायला मिळतं, की समर आणि स्वानंदीचं नातं अजून मस्त फुलत चाललंय. कारण ऑफिसमध्ये गेल्यावर देखील समर स्वानंदीविषयीच बोलत असतो. आता समरचा जो कलीग असतो त्याला तर खूप मस्त वाटतं. तो म्हणतो, की एखाद्या माणसाला, नॉर्मल पुरुषाला त्याची बायको अशा गोष्टी करतीये, त्याने खूप त्रास होतो. पण तू तर स्वानंदी जे पण तुला त्रास देते, जे पण तुझ्यासोबत मज्जा-मस्ती करते, त्या पण गोष्टी तुला गोडच वाटतायत. याचा अर्थ तू स्वानंदीच्या पूर्ण प्रेमात हरवलाय आणि आता तू काम सोडून तर स्वानंदीविषयीच गप्पा मारतोय. असं त्याचा कलीग समरला बोलायला लागतो. त्यामुळे आता समरला कसं तरी वाटतं. कारण तो एक असा शिस्तप्रिय माणूस आहे, बिझनेस टायकून आहे, असा डिसिप्लिन्ड माणूस आहे आणि तो असा पिघळून गेलाय ते बघून त्यालाच कसं तरी वाटायला लागतं. त्यामुळे तो म्हणतो हे सगळं साईडला ठेवायचं ना, आता फक्त कामाकडे फोकस करायचा. पण घरी आपल्याला असं बघायला मिळालं, की जेव्हा सकाळचा टाईम होता, सध्या तरी समर आणि स्वानंदी एकमेकांपासून वेगळे झोपतात. स्वानंदी बेडवर झोपते, समर त्या सोफ्यावरती झोपतो. समोर घोरत होता सकाळ-सकाळी आणि त्यावेळेस मग स्वानंदीला खूप हसायला आलं ते सगळं बघून. मग स्वानंदी बोलते, "अहो तुम्ही घोरत होते." तेव्हा मग समोर बोलतो, "काय बोलताय तुम्ही? मी नाही घोरत. मी अतिशय शांत पद्धतीने झोपतो. ते घोरणं वगैरे तसलं मला जमत नाही." पण त्यावेळेस मग स्वानंदी हसायला लागते. त्यावेळेस मग समोर म्हणतो, "काय आरोप लावताय तुम्ही माझ्यावरती? मी घोरतो? मला काहीतरी पुरावा द्या या सगळ्याचा." तर मग स्वानंदी बोलते, "ठीक आहे. नेक्स्ट टाईम तुम्ही घोरले ना, मी तुमचा व्हिडिओ रेकॉर्ड करून तुम्हाला पुरावाच देईल." आणि मग अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळतं, की मस्त एक गोडसं भांडण आपल्याला बघायला मिळतं समर आणि स्वानंदीमध्ये. आणि अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळतं, एका बाजूला समर आणि स्वानंदीचं छान मस्त नातं फुलतंय, तर दुसऱ्या बाजूला ती काकू म्हणजे मल्लिका सुष्मिताचा वापर करून या घरात एकानंतर एक कांड रचतेय. आणि आतापर्यंत काकू जे काही करायची, अंशुमन जे काही करायचा, या सगळ्यामध्ये जेव्हा ते पकडले जायचे, तेव्हा सगळं काही त्रास त्यांनाच भोगायला लागायचा. पण यावेळेस त्यांना सुष्मिता भेटली आहे, कारण आता त्यांना जे काही करायचं असेल ते सुष्मिताचा वापर करून करून घेतात आणि जे काही त्रास भोगायचा आहे तो एकट्या सुष्मितालाच भोगावा लागतो. म्हणजे जेव्हा आता सुष्मिताने देखील या अर्पिताला घरी बोलावलंय, तेव्हा आजी प्रश्न विचारत असते सुष्मिताला, "कोण येणार आहे आपल्या घरी? तू स्वागताची तयारी का केली आहे?" स्वानंदी देखील सुष्मिताला हा प्रश्न विचारते. पण मल्लिकाला तर माहिती आहे ना, की सुष्मिताने अर्पिताला बोलावलंय. मल्लिकानेच सुष्मिताचा वापर करून घेतला अर्पिताला घरी बोलवायला. पण जेव्हा मल्लिका स्वानंदी आणि आजीच्या समोर असते, तेव्हा ती देखील सुष्मितासमोर असंच नाटक करते ॲज इफ तिला काहीच माहिती नाहीये. ती म्हणते सुष्मिताला, "कोणाला बोलावलंय बाळा तू? का स्वागताची तयारी करतीये?" आणि त्यावेळेस मग सुष्मिता असं बोलते, की "मी अर्पिताला बोलावलंय, आपल्या घराच्या डॉटरला बोलावलंय." आणि या सगळ्यामुळे आपल्याला बघायला मिळतंय, की सगळ्यांसमोर अशी इमेज तयार होते, की सुष्मिता जे काही करते ती स्वतःच्या डोक्याने करतीये आणि या सगळ्यामुळे तिला नक्कीच या सगळ्याचा त्रास देखील भोगावा लागणार आहे आणि त्रास भोगून तिच्या कुठेतरी अक्कल तिच्या ठिकाणावर येईल. तिला लक्षात येईल, की आपला वापर केला जातोय. पण एखादी अशी सुष्मितासारखी इमॅच्युअर मुलगी कशी मॅच्युअर बनते, हेच आपल्याला मालिकेच्या येणाऱ्या काही एपिसोड्समध्ये बघायला मिळणार आहे आणि हे बघणं फार इंटरेस्टिंग ठरणार आहे. कारण खऱ्या आयुष्यात देखील आपल्याला असे बघायला मिळतं, की कशा पद्धतीने अशा इमॅच्युअर लोकांचा वापर केला जातो आणि त्यांचा वापर करून गोष्टी केल्या जातात आणि फायनली त्यांना लक्षात येतं, की आपला वापर केला जातोय. पण बघूया या सगळ्या गोष्टी मालिकेत कशा घडून येतायत. या सगळ्यावर तुमचे काय मत आहे नक्की मला कॉमेंट करून सांगा. या व्हिडिओखाली आपल्या मराठी जंक्शन यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. असेच मालिकांचे रेग्युलर अपडेट्स मिळवण्याकरिता आपण भेटूया याच मालिकेच्या पुढील भागामध्ये. पाहूया मालिकेत नवनवीन अजून काय काय गोष्टी घडतायत ते.